नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. देशातील 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. जुलैमध्ये पगार वाढणार. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना हा खूप खास आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. होय, नवे सरकार आल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा केवळ डीएस वाढणार नाही तर मूळ वेतनातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. निवडणुकीमुळे अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की फाईल तयार आहे, फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. याआधी जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना 50% डीए मिळू लागला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याची सरकारची योजना आहे. याचाच अर्थ जुलैमध्ये कर्मचाऱ्यांना 54% महागाई भत्ता मिळणार आहे आणि एवढेच नाही तर मूळ पगारातही यावेळी वाढ होणे निश्चित असल्याचे तज्ज्ञांचे सुद्धा मत आहे. जर कर्मचाऱ्यांचा पगार 50,000 रुपये असेल तर महागाई भत्त्यात 4% वाढ झाल्यामुळे एकूण पगार 2,000 रुपयांनी वाढेल, म्हणजेच वर्षाला पूर्वीपेक्षा 24,000 रुपये जास्त मिळतील. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचे पगार जर 70,000 रुपये असेल तर दरमहा 2,800 रुपये अधिक मिळू लागतील. हा वाढीव डीए जुलैच्या पगारात जोडला जाण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी सरकारकडून किती महागाई भत्ता वाढवला जाणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार डीए आणि डीआर वाढ अखिल भारतीय सीपीआय IWच्या 12 महिन्याच्या सरासरीच्या टक्केवारीच्या आधारावर ठरवली जाते. ही दुरुस्ती जानेवारी आणि जुलै महिन्यातच केली जाते. महागाई भत्ता आणि पगार वाढी व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी HRAची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.